न्यायालयात जाण्याचा अधिकार आम्हालाही आहे। आमचे वकील आमची बाजू मांडतील। कोणत्याही नियमाचं उल्लंघन केलेलं नाही। आमचा न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे। मोर्चा विरोधातील याचिकेवरती जरांगेंची प्रतिक्रिया। मोर्चामध्ये जवळपास 70 ते 80 लाख लोक आहेत। 26 तारखेला आम्ही मुंबईला पोहोचणार। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। जरांगेंची प्रतिक्रिया। देहू रोडमध्ये मराठा बांधवांकडून जरांगेंच्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या लोकांसाठी पाण्याची सोय। पहाटे 5:30 वाजता या मोर्चामध्ये सहभागी झालेल्यांसाठी चहाचीही सोय। मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मराठा बांधव, लहान मुलं, महिला रस्त्याच्या दुतर्फा उभे। पहाटेचे 4 वाजताही गर्दी कायम। थंडीमुळे लोकांनी पेटवली शेकोटी। सरकार मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देईल। जरांगे आणि आंदोलकांनी आंदोलन टाळावं, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। सरकार प्रामाणिक प्रयत्न करते, त्यामुळे सर्वेक्षणाला मदत करायची की मुंबईमध्ये यायचं याचा निर्णय मनोज जरांगेंनी घ्यावा, मंत्री दीपक केसरकर यांचं वक्तव्य। सर्वेक्षण सर्व समाजाचं आणि सर्व जातींचं करावं। मराठा आरक्षणाचा मुद्दा सरकारनं चुकीच्या पद्धतीनं हाताळला। आधी वेळ काढूपणा केला आणि आता 10 दिवसांमध्ये सर्वेक्षण करताय। विजय वडेट्टीवार यांचं राज्य सरकारवरती टीका। मनोज जरांगे यांच्या टीक मोर्चाचा नवी मुंबईमध्ये येणारा मार्ग बदलला। जुन्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून मोर्चा पनवेलमध्ये दाखल होणार। आज आणि उद्या नवी मुंबई आणि पनवेलमध्ये जड वाहतुकीला बंदी। मराठा मोर्चाचा आज नवी मुंबईमध्ये मुक्काम असल्यानं पोलिसांचा निर्णय। मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण सुरू, मात्र त्यासाठी कमी दिवस हाती असल्यानं शिक्षकांनी मदत केली पाहिजे। मंत्री दीपक केसरकर यांचं शिक्षकांना आवाहन। सरकारी यंत्रणेकडे कर्मचारी असूनही काम शिक्षकांनाच। सर्वेक्षणाच्या कामामध्ये 90% शिक्षकच आहेत। येत्या काळामध्ये शिक्षकांना सर्वेक्षणाची कामं देऊ नये यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। आमदार विक्रम काळेंचं वक्तव्य। शिक्षक आमदार सुधाकर अडबले यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। बहुतांश शाळेतील 80% शिक्षक मराठा सर्वेक्षण करत असल्यानं विद्यार्थ्यांना शिकवायचं कसं, सुधाकर अडबले यांचा सवाल। मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समितीला सरकारकडून 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ। समितीकडून कुणबी दाखले शोधण्याचं काम सुरू। मनोज जरांगे यांच्या मुंबईमधील आंदोलनासंदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास तयार। राज्य सरकारतर्फे महाधिवक्त्यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये हमी। मराठा आंदोलनामुळे मुंबईमधील जनजीवन विस्कळीत होणार नाही, ही जबाबदारी राज्य सरकारची। हायकोर्टाचे सरकारला निर्देश। विधानसभा आणि लोकसभा हे आरक्षण वाचवण्याचं केंद्र, तिथे त्या विचारसरणीचे लोक असायला हवेत। प्रकाश आंबेडकर यांचं ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये वक्तव्य। धाराशिवमध्ये ओबीसींचा महा एल्गार सभा। छगन भुजबळ या सभेला अनुपस्थित। आरक्षण वाचवण्यासाठी 26 जानेवारीला ओबीसी समाजही मुंबईमध्ये धडकणार। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचं वक्तव्य। ओबीसी आरक्षणाच्या नादी लागू नका, शेंडगेंचा जरांगेंना इशारा। सरकारनं ओबीसींचा विश्वासघात केलेला आहे। 2.5 कोटी मराठा समाजाला ओबीसीमध्ये आणण्याचं काम सुरू असल्याचा शेंडगे यांचा आरोप। ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची आज ईडी चौकशी। कथित कोविड काळामधील बॉडी बॅग घोटाळा प्रकरणामध्ये किशोरी पेडणेकर यांची चौकशी होणार। कोविड काळामधील खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना ईडीचं समन्स। 30 जानेवारीला संदीप राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे ईडीचे निर्देश। बारामती अॅग्रो कथित घोटाळा प्रकरणामध्ये आमदार रोहित पवार यांची ईडीकडून 11 तास चौकशी। ईडी कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांकडून रोहित पवार यांचं जंगी स्वागत। एखादा कार्यकर्ता लढत असताना पवार त्यांच्या मागे राहतात, ते पळणाऱ्यांच्या मागे राहत नाहीत। रोहित पवार यांचा अजित पवारांना टोला। चौकशीसाठी बोलावलं, त्यामध्ये महाराष्ट्राचा अपमान कुठे? रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरती मनसेचे नेते प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। सुप्रिया सुळेंनी काढली कार्यकर्त्यांची समजूत। आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। सोलापूरच्या 4 हुतात्मा चौकामध्ये रोहित पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीची निदर्शनं। राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणामध्ये अजित पवार गटाची आज साक्ष। प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रतोद अनिल पाटील यांची साक्ष होणार। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे आणि जयंत पाटील यांची उलट तपासणी पूर्ण।
चौकशीचा ससेमिरा विरोधकांवरती का? सत्तेमधील लोकांची चौकशी का होत नाही? खासदार अमोल कोल्हे यांचा सवाल. जयंत पाटलांची प्रदेश अध्यक्षपदी निवड 3 वर्षांसाठीच होती. 2022 साली त्यांचा कार्यकाळ संपलाय. अजित पवार गटाचं जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्षपदावरती प्रश्नचिन्ह. प्रदेशाध्यक्ष पदाच्या पुढील निवडीपर्यंत किंवा निवडणूक होईपर्यंत कार्यकाळ सुरू राहतो. मला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याचं पत्र प्रफुल्ल पटेल यांनी दिलं होतं. अजित पवार गटाच्या प्रश्नावरती जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या पार्थ पवार आणि इतर नेते यांनी घेतली जयश्री मारणे यांची भेट. यावेळी जयश्री मारणे यांचा पती कुख्यात गुंड गजानन मारणेनं पार्थ पवार आणि इतर नेत्यांचं केलं स्वागत. जागा वाटपासंदर्भामध्ये मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक. या बैठकीमध्ये मतदारसंघनिहाय चर्चा होणार. ठाकरे गटाच्या कोट्यामधून 2 जागा प्रकाश आंबेडकर यांना तर राजू शेट्टी यांना पवार गटाकडून हातकणंगलेची जागा मिळण्याची शक्यता. महाविकास आघाडीच्या कोणत्याही बैठकीचं कोणतंही निमंत्रण नसल्याची राजू शेट्टी यांची माहिती. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांच्यासाठी सोडण्याची शक्यता. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ 5 फेब्रुवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी जाण्याची शक्यता. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणार. मुंबईमधील कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवरती कारवाई करा, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची मागणी. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेणं चांगलं, पण त्यांची कोणाशी तुलना करणं हे चुकीचं. मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया. तर साधू संतांनी राजकारणामध्ये पडू नये, गोविंदगिरी महाराजांबाबत महाजनांचं वक्तव्य. उत्तरेश्वर देवाच्या यात्रेसाठी मुख्यमंत्री शिंदे साताऱ्यातील दरे गावातील देवीच्या मंदिरामध्ये भरवलेल्या जनता दरबारामध्ये जिल्ह्यासह अनेक भागातून आलेल्या पीडितांच्या समस्या मुख्यमंत्र्यांनी समजून घेतल्या. जलयुक्त शिवारच्या कामामध्ये हयगय केली जाणार नाही, प्रशासकीय कारणं देऊ नका. आढावा बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना ठणकावत देवेंद्र फडणवीसांचे खडे बोल. मराठा आरक्षणाचा प्रश्न जनगणनेला संपेल. राज्यातील मराठा आंदोलनाचे परिणाम भाजपला भोगावे लागतील. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीला संपवण्याचं काम भाजप करत आहे. नाना पटोलेंची टीका. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ही सगळी भाजपची हत्यारं. जे लोक भाजपला नकोसे वाटतात त्यांच्या विरोधात या यंत्रणांचा वापर केला जातो. अंबादास दानवे यांचा भाजपवरती निशाण. 5ही व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या एकत्रित पर्यटन आराखडा तयार करावा, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश. तर यापुढे वनामृत वनविभागाचा ब्रँड असणार, मुनगंटीवार यांची माहिती. यंदा महाराष्ट्रामध्ये नवतरुण मतदारांची संख्या वाढली. राज्यातील 18 ते 19 वयोगटातील 45,19,000 नवतरुणांपैकी 10,18,000 तरुणांनी मतदार म्हणून केली नोंदणी. मात्र अद्यापही 78% तरुणांची मतदार नोंदणी बाकी. ठाणे जिल्ह्याच्या 18 विधानसभा मतदारसंघामधील नव्या मतदारांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ. जिल्ह्यामध्ये जवळपास 48,631 नव्या मतदारांची नोंद. ओळा, माजिवाडा आणि ऐरोली या 2 विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वात जास्त मतदार. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून वर्षभरामध्ये 5,15,00,000 प्रवाशांचा विमान प्रवास. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये प्रवाशांच्या संख्येमध्ये 35% वाढ. सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी 86 झाडं तोडली जाणार, तर 180 झाडं पुनर्रोपित करणार. मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण कार्यालयामध्ये लावण्यात आली नोटीस. विठ्ठल मंदिर सरकारीकरण मुक्तीच्या याचिकेवरती 21 फेब्रुवारीला सुनावणी. भाजपचे नेते डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी केली जनहित याचिका. काल झाली उच्चस्तरीय न्यायालयामध्ये सुनावणी. नांदेडमधील नायगाव तालुक्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकं धोक्यात. कोंग्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं ज्वारी पिकाचं मोठं नुकसान. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसवर, तर थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकांनी घेतला शेकोटीचा आसरा. कोल्हापूरच्या पाटगाव धरणाच्या पाण्यावरती उभारण्यात येणारा अदानी ग्रीन एनर्जी प्रकल्प अखेर रद्द. अदानी ग्रुपनं प्रकल्प रद्द केल्याचं पत्र दिल्याची आमदार प्रकाश आंबेडकर यांची माहिती. मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेमधील अनमोल इमारतीमध्ये आग. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात. इमारतीमधील
आगीमध्ये सर्व रहिवाशी सुखरूप. कल्याणच्या आनंदनगर एमआयडीसी मधील कॅनरा इंजिनिअरिंग कंपनीला आग. अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण. कारण स्पष्ट. पुण्यामध्ये काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल. धंगेकरांच्या हस्ते झालेल्या कारसेवकांच्या सन्मानाचे बॅनर 2 गटांमध्ये तेढ निर्माण करणारे सामाजिक कार्यकर्ते अनवर शेख यांचा आरोप. जेजुरी गडावरती शाकंभरी उत्सवाचा उत्साह. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पालेभाज्या आणि फळभाज्यांची पूजा. दरवर्षीप्रमाणे जेजुरीच्या मेघमल्हार प्रतिष्ठानच्या वतीनं धार्मिक उपक्रम संपन्न. 2 फेब्रुवारीला 1 दिवसीय मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन. यंदा या साहित्य संमेलनाचं 9वं वर्ष. अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या हस्ते उद्घाटन होणार. नाशिकमध्ये एटीएसची मोठी कारवाई. भारतामध्ये बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांना टेरर फंडिंग केल्या प्रकरणामध्ये नाशिकमधून एकाला अटक. हुझैफ अब्दुल अजीज शेख असं एटीएसनं अटक केलेल्या आरोपीचं नाव. जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाला टाळं ठोकून कोळी समाजाचा कार्यकर्त्यांचा निषेध. जात प्रमाणपत्र देण्याची मागणी. 2 दिवसांमध्ये जात प्रमाणपत्र दिलं नाही तर मंत्र्यांना जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही. कार्यकर्त्यांचा इशारा. अजित पवार गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदावरून AY पाटलांना काढलं. नवे जिल्हाध्यक्ष म्हणून बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांची नियुक्ती. अमरावतीच्या तामसावाडी इथे जंगी बैलगाडा शर्यतीचं आयोजन. शर्यतीमध्ये राज्यभरामधून प्रसिद्ध बैलजोड्या सहभागी. माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी स्वतः शर्यतीमध्ये सहभागी होत बैलगाडा हाकला. जळगावच्या डीमार्टमध्ये खरेदी करताना 2 ग्राहकांमध्ये झाली हाणामारी. हाणामारी करणारे दोन्ही परिवार पोलिसांच्या ताब्यात. यवतमाळच्या उमरखेडमधील नागरिकांचं अमडापूर प्रकल्पाच्या जवळ आमरण उपोषण. 340 कुटुंबांना ऐच्छिक पुनर्वसन आणि मोबदला देण्याची मागणी. मागणी मान्य न झाल्यास 26 जानेवारीला जलसमाधी घेणार. उपोषणकर्त्यांचा इशारा. नागपूरमधील रामटेक बायपासवरती भीषण अपघात. कार आणि पिकअपच्या धडकेमध्ये वनविभागाचा 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. वर्ध्यामध्ये शेजारी महिलेकडून बालकाचा नरबळी देण्याचा प्रयत्न. विहिरीला शेंदूर लावलेल्या वाकलेल्या मुलाला महिलेकडून विहिरीत ढकलल्याची घटना समोर. महिलेवरती गुन्हा दाखल. भाईंदर पूर्व येथील गोल्ड नेस सर्कल येथे भगवान श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी भव्य लाईट शोचं आयोजन. 28 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या लाईट शो मधून प्रभू श्रीरामाच्या दर्शनासोबतच रामभजन आणि सुंदरकांडही ऐकायला मिळालंय. राम मंदिरामध्ये उत्तर प्रदेश होणार धनवान. SBI रिसर्चचा अहवाल. राज्याला 4 लाख कोटींचं उत्पन्न मिळणार. SBI रिसर्चचा अंदाज. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नव्या मतदारांसोबत साधणार संवाद. देशातील सुमारे 50 लाख नव्या मतदारांसोबत संवाद साधण्यासाठी नमो मतदाता संमेलनाचं आयोजन. 75व्या प्रजासत्ताक दिनाची दिल्लीमध्ये जोरदार तयारी सुरू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करणार. इतिहासामध्ये प्रथमच प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिल्ली पोलिसांची महिला तुकडी कर्तव्य पथावरती कूच करणार. महिला पोलिसांच्या सरावाचा व्हिडिओ समोर. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरती सुरक्षा यंत्रणा सतर्क. रामेश्वरममधील महत्त्वाची ठिकाणं आणि पंबन ब्रिजवरती पोलिसांचा बंदोबस्त. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.